इयत्ता 5वी, विषय मराठी, कविता क्रमांक 6, माहेर. स्वाध्याय. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर. कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे. आ. या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर. या नदीकाठची माती चिकण माती आहे. ई. कवितेतील स्त्री सुजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर. कवितेतील स्त्री सुजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे. ई. कवितेतील स्त्री सुजीचे लाडू घेऊन कुठे जाणार आहे? उत्तर. कवितेतील स्त्री सुजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे. प्रश्न दुसरा, काय ते लिहा. अ. ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकण माती. आ. लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे. ई. बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ. प्रश्न चौथा, चिकण माती बघून कवितेतील माहेरवाशीणला एक एक कल्पना सुचत गेल्या. त्या कल्पना क्रमाने लिहा. उत्तर. चिकण मातीचा ओटा, ओट्यावर जाते मांडणे, जात्यावर सोजी दळणे, सुजीचे लाडू, लाडू शेल्यात बांधणे, भावरा येईल, रथ आणील, रथाला नंदी झुंपीन, रथातून माहेरला जाईन, दंगा मस्ती करीन. खेळू या शब्दांशी. नंदी या शब्दातील न या अक्षरावर अनुस्वार दिल्यावर नदी असा वेगळा शब्द तयार होतो. अशा प्रकारच्या 5 जोड्या लिहा. त्यातील शब्दांचे अर्थ सांगा. उत्तर. मंद, हळू, मंद, गर्व. कंप, थरथरणे, कप, चहा पिण्याचे स्थान. दंगा, मस्ती, दगा, फसवणूक. कुंडी, मातीचे भांडे, कुडी, शरीर. खोंड, तरुण बैल, खोड, झाडाचा बुंधा.